जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत खास आणि रहस्यमय आहे. अनेक भक्त असे सांगतात की त्यांना रोज मुंगूस दिसतो. काहींना घराबाहेर, काहींना कामावर जाताना, काहींना शेतात, तर काहींना अगदी अनपेक्षित ठिकाणी मुंगूस दिसतो. सुरुवातीला हे सामान्य वाटते, पण जेव्हा एखादी गोष्ट सतत घडू लागते तेव्हा मनात प्रश्न निर्माण होतो की यामागे काही संकेत आहे का? स्वामी समर्थ भक्तांच्या जीवनात अनेक प्रकारे मार्गदर्शन करतात. कधी स्वप्नातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून, तर कधी निसर्गातील संकेतांमधून. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार मुंगूस दिसत असेल तर त्याकडे फक्त एक प्राणी म्हणून पाहू नका, तर त्यामागील संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, भारतीय संस्कृतीत प्रत्येक प्राण्याचे एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व आहे. गाय, मोर, गरुड, हत्ती, साप, कासव यांच्याप्रमाणेच मुंगुसालाही विशेष स्थान आहे. मुंगूस हा धैर्य, सतर्कता, बुद्धिमत्ता आणि संकटावर विजय याचे प्रतीक मानला जातो. तो आकाराने लहान असला तरी मोठ्या आणि विषारी नागालाही निर्भयपणे सामोरे जातो. त्यामुळे तो भीतीवर मात करण्याची प्रेरणा देतो. जर तुम्ही सध्या आर्थिक संकटात असाल, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असाल किंवा जीवनात सतत अडथळे येत असतील आणि अशा काळात तुम्हाला वारंवार मुंगूस दिसत असेल, तर हा संकेत असू शकतो की आता घाबरण्याचे दिवस संपत आले आहेत. स्वामी समर्थ तुमच्यात आत्मविश्वास जागृत करत आहेत. अनेक लोक विश्वासांमध्ये असे म्हटले जाते की मुंगूस दिसणे हे धनप्राप्तीचे किंवा आर्थिक सुधारणेचे चिन्ह असू शकते, कारण काही प्राचीन प्रतिमांमध्ये धनाचे अधिपती कुबेर यांच्या हातात मुंगूस दाखवलेला आहे. या प्रतिमेतून असा संदेश दिला जातो की बुद्धिमत्तेने, संयमाने आणि योग्य निर्णयाने संपत्ती मिळवता येते. त्यामुळे जर तुम्हाला रोज मुंगूस दिसत असेल तर त्याचा अर्थ असा घेतला जातो की तुमच्या आयुष्यात आर्थिक प्रगतीच्या काही नवीन संधी येऊ शकतात. कदाचित एखादे नवीन काम मिळेल, व्यवसायात वाढ होईल, अडकलेले पैसे परत मिळतील किंवा उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. स्वामी समर्थ कधीही चमत्काराच्या आशेवर बसून राहायला सांगत नाहीत. ते नेहमी कर्मावर भर देतात. जर मुंगूस दिसणे हा शुभ संकेत असेल तर तो तुम्हाला कृती करण्यासाठी प्रेरित करणारा संकेत असेल. म्हणजेच संधी येणार आहे, पण तिचा लाभ घेण्यासाठी तुम्हालाच पुढे जावे लागेल. जर तुम्ही आळशीपणा केला, भीती बाळगली किंवा निर्णय घेण्यास उशीर केला तर ती संधी हातातून जाऊ शकते. मुंगूस आपल्याला आणखी एक महत्त्वाचा धडा शिकवतो. तो नेहमी सतर्क असतो. त्याचे डोळे आणि हालचाली नेहमी जागरूक असतात. याचा अर्थ असा की जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सतर्क राहणे आवश्यक आहे. आज अनेक लोक पैसे कमवतात, पण चुकीच्या निर्णयामुळे किंवा फसवणुकीमुळे त्यांचे नुकसान होते. जर तुम्हाला मुंगूस वारंवार दिसत असेल तर तो कदाचित सांगत असेल की आर्थिक व्यवहार करताना अधिक सावध राहा. कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्यापूर्वी नीट विचार करा. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. आपल्या मेहनतीच्या पैशाचे योग्य नियोजन करा. स्वामी समर्थ सांगतात की ज्या घरात श्रद्धा, प्रामाणिकपणा आणि चांगले कर्म असते त्या घरात लक्ष्मीचा वास टिकतो. त्यामुळे जर तुम्हाला धनप्राप्तीची अपेक्षा असेल तर सर्वप्रथम आपले वर्तन शुद्ध करा. खोटे बोलणे, फसवणूक करणे, दुसऱ्याचा हक्क हिरावून घेणे किंवा अन्याय करणे टाळा, कारण चुकीच्या मार्गाने मिळवलेले धन जास्त काळ टिकत नाही. मुंगुसाचा एक संकेत केवळ पैसा मिळण्याचा नसून योग्य मार्गाने प्रगती करण्याचा संदेश आहे. भक्तांनो, अनेक वेळा आपण जीवनात खूप मेहनत करतो पण अपेक्षित यश मिळत नाही. अशा वेळी मन खचते. काही लोक तर स्वतःवरचा विश्वासही गमावतात. पण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला सतत मुंगूस दिसत असेल तर हा संदेश असू शकतो की तुमची मेहनत वाया गेलेली नाही. योग्य वेळ जवळ येत आहे. फक्त संयम ठेवा आणि प्रयत्न सुरू ठेवा. मुंगूस दिसणे हे काही वेळा नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणाचेही प्रतीक मानले जाते. जसा मुंगूस विषारी नागाशी लढतो तसाच तो जीवनातील संकटे,
अडथळे आणि नकारात्मक विचारांवर विजय मिळवण्याची प्रेरणा देतो. जर तुमच्या जीवनात सतत वाद, तणाव, अडचणी किंवा मानसिक अस्वस्थता असेल तर मुंगसाचा संकेत तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचे आवाहन करू असू शकतो. भक्तांनो, जर तुम्हाला रोज मुंगूस दिसत असेल तर पुढील काही गोष्टी अवश्य करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ हा जप 108 वेळा करा. आपल्या कमाईतील थोडा भाग गरजूंना दान करा. आई वडिलांचा आणि वडीलधाऱ्यांचा आदर करा. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. कोणाचेही वाईट चिंतन करू नका. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि मेहनत सुरू ठेवा. या सवयी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक संकेताचा अर्थ तात्काळ परिणाम असा नसतो. काही वेळा संकेत आपल्याला भविष्यासाठी तयार करत असतात. जसे शेतकरी पेरणी करण्यापूर्वी जमीन तयार करतो, तसेच ईश्वर काही वेळा आपल्या मोठ्या संधींसाठी तयार करू असतो. मुंगूस दिसणे हा कदाचित असा संकेत असू शकतो की आता तुमच्या जीवनात नवीन पर्व सुरू होणार आहे. त्यामुळे नकारात्मक विचार सोडा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आज तुम्ही हा संदेश पाहत आहात हे देखील कदाचित योगायोग नाही. जर गेल्या काही किंवा महिन्यांत तुम्हाला वारंवार मुंगूस दिसला असेल तर मनात एक सकारात्मक संकल्प करा. मी मेहनत करेन, योग्य मार्गाने चालीन, स्वामी समर्थांवर विश्वास ठेवीन आणि कोणत्याही परिस्थितीत हार मारणार नाही. हा संकल्प तुमच्या जीवनाला नवीन दिशा देऊ शकतो. शेवटी एवढेच सांगू इच्छिते की मुंगूस दिसणे हा निसर्गातील एक अनुभव आहे. त्याकडे प्रेरणा, जागरूकता आणि सकारात्मकतेचा संदेश म्हणून पहा. धनप्राप्ती, यश आणि समृद्धी यासाठी श्रद्धेसोबत कर्म आवश्यक आहे. स्वामी समर्थांची कृपा, तुमची मेहनत आणि योग्य वेळ यांचा संगम झाला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. स्वामी समर्थ म्हणतात, विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि पुढे चला. योग्य वेळ आल्यावर तुमचे भाग्य स्वतः तुमचे दार उघडेल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.